Praise the Lord. I am Amrita Joseph Sikher. I am so happy to be with you. And today I bring a great promise of Lord. Isaiah chapter 45 verse 2. यशया याचा 45वा अध्याय दुसरं वचन आज आपण पाहणार आहोत. परमेश्वर त्याला म्हणाला, मी तुझ्या पुढे चालेल व उंच सकल असलेले सपाट करेन. मी पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे तुकडे करेन, लोखंडाचे अडसर मोडून टाकेन. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप प्रिशियस, खूप मौल्यवान असं देवाचं हे वचन आहे. वचन काय सांगतं ह्याच्याकडे आज तुम्ही लक्ष द्या. वचन काय म्हणते की मी तुझ्या पुढे चालेल. देवाचं जिवंत वचन काय म्हणते की मी तुझ्या पुढे चालेल व उंच सकल असलेले सपाट करेन. देवा तुम्हाला काय म्हणत आहे ते तुम्ही ऐका. मी तुझ्या पुढे चालेल आणि तुझ्या मार्गातील उंचवटे सपाट करेन. मी तुझ्या पुढे चालेल आणि तुझ्या मार्गातील पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मी मोडून टाकीन. असं देवाचं वचन आज तुम्हाला म्हणत आहे. म्हणून खूप विश्वासाने आजचं देवाचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. आज तुमच्या मार्गात कोणते अडसर आहेत का? लोखंडाप्रमाणे, पितळाप्रमाणे कोणते अडखळ तुमच्या मार्गामध्ये, तुमच्या लाईफमध्ये आहेत का? तुम्हाला कोणत्या गोष्टी अशक्य वाटत आहेत का? ही गोष्ट होणं शक्यच नाही, ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये होणं अशक्य आहे, अशा कोणत्या गोष्टीबद्दल तुम्हाला वाटत आहे का? असा कोणता व्याधी, कोणता रोग तुमच्या शरीरामध्ये आहे की डॉक्टरांनी सांगितलं आहे की हा बरा होऊ शकत नाही, तुम्हाला लाईफ टाईम गोळ्या घ्याव्याच लागतील? असा कोणता रोग, कोणता व्याधी तुमच्या शरीरामध्ये आहे? अशा कोणत्या समस्या, कोणते प्रॉब्लेम तुमच्या लाईफ मध्ये आहेत की तुम्हाला असं वाटते की आता सर्व काही संपलं, आता ह्या गोष्टी काही नीट होऊ शकत नाही, ह्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये कधीच सॉल्व्ह होणार नाही? अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला अशक्य वाटतात, इम्पॉसिबल वाटतात? कर्जाने तुम्ही दबून गेला आहात का? तुम्हाला असं वाटतं का की मी या गरिबीतच, ह्या कर्जातच मरणार, आता माझं काही होऊ शकत नाही, ही गोष्ट माझ्या लाईफ मध्ये आता होऊ शकणार नाही? अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला इम्पॉसिबल वाटते, अशक्य वाटते? मग असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचं हे जिवंत वचन तुमच्यासाठी, देवाने आजचं हे प्रॉमिस फक्त तुमच्यासाठी दिलं आहे. तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी, इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टी देवा शक्य करेल, पॉसिबल करेल. फक्त तुम्ही आता एक काम करा, विश्वासाने आजचं हे एक काम करा. देवाच्या ह्या वचनाप्रमाणे तुम्ही देवाला म्हणा की हे देवा, तू माझ्या पुढे चाल आणि मला मार्ग दाखव. माझ्या मार्गातील सर्व उंचवटे सपाट कर. माझ्या मार्गातील पितळी दरवाजे आज तू फोडून तुकडे तुकडे कर. खूप विश्वासाने तुम्ही देवाचं हे वचन तुमच्या मुखाने कन्फेस करा. कारण की देवाचं वचन काय सांगते की परमेश्वर त्याला म्हणाला, मी तुझ्या पुढे चालेल व उंच सखल असलेले सपाट करेन. देवाने आपल्याला प्रॉमिस केला आहे की मी तुझ्या पुढे चालेन आणि तुझ्या मार्गात उंच सखल जे आहे, जे अडखळण आहे, जे बंधन आहे, जे लोखंडाप्रमाणे संकट तुझ्या मार्गात आहे, जे अडखळण तुझ्या मार्गात आहे, जे पितळी दरवाजे तुझ्या मार्गात बंद आहेत, ते सर्व मी तोडून त्याचे तुकडे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मी मोडून टाकेन. असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिला आहे. म्हणून देवाला म्हणा की हे देवा, तू माझ्या पुढे चाल आणि माझ्या मार्गातील उंच सकल असलेले सपाट कर. प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य कर. प्रत्येक इम्पॉसिबल गोष्ट देवा तू माझ्या लाईफ मध्ये शक्य कर. कारण की हे देवा, तू मला प्रॉमिस केला आहे की तू माझ्या पुढे चालशील. तर हे देवा, तुझ्या वचनाप्रमाणे आज तू माझ्या पुढे चाल आणि माझ्या मार्गातील सर्व अडखळण येशू तुझ्या नावामध्ये आज तुटून जाऊ दे, निघून जाऊ दे, बंधनं तुटून जाऊ दे. असं म्हणून खूप विश्वासाने देवाच्या ह्या वचनाला तुम्ही क्लेम करा आणि विश्वास ठेवा. तुमच्या मार्गातील पितळी दरवाजे, लोखंडी अडसर देव तोडून मोडून टाकेल. तुमचे सर्व उंचवटे आज देव सपाट करेल. कारण की देवाने आपल्याला प्रॉमिस केला आहे की मी तुझ्या पुढे चालेन आणि तुझे उंचवटे सपाट करेल. म्हणून खूप विश्वासाने आजचं देवाचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा. देवाच्या ह्या वचनाला क्लेम करा. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. तर खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. शॅल वी प्रे?
हालेलुया, स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वप्पा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, तुझं वचन सांगते की मी तुझ्या पुढे चालेल व उंच सखल मी सपाट करेन. खरंच प्रभू ईश्वप्पा खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा तू आज आम्हाला दिलं, उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझं आज हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वप्पा, त्यांच्या मार्गातील पितळी दरवाजे, लोखंडी अडसर ईश्वराजा तू तुझ्या नावात तोडून टाक. सर्व बंद दरवाजे आज उघड प्रभू ईश्वप्पा. आणि हो ईश्वराजा, तू त्यांच्या पुढे पुढे चाल आणि त्यांना मार्ग दाखव, त्यांचे सर्व उंचवटे सपाट कर. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत प्रभू ईश्वप्पा, ज्यांची सर्जरी झालेली आहे प्रभू ईश्वप्पा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर ईश्वराजा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढ्याने तुझं आजचे वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत, ह्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत प्रभू ईश्वप्पा, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. नासरेतकर येशूच्या नावात मी कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग येशूच्या नावात निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, त्यांच्या मार्गातील सर्व उंचवटे तू आज सपाट कर प्रभू ईश्वप्पा. तू त्यांच्या पुढे पुढे चाल प्रभू ईश्वप्पा आणि तू त्यांना आशीर्वादित कर प्रभू ईश्वप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.